करिअर कट्टा, युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी. मोटिवेशन हे असायलाच पाहिजे, पण कधीपर्यंत? किती तुम्हाला वय मिळणार आहे तयार करण्यासाठी. दुसरं महत्त्वाचं आहे की आई वडिलांची आत्ताची असणारी आर्थिक परिस्थिती काय आहे, किती वर्ष त्यांनी मला सांभाळलं पाहिजे असं मला वाटतं, त्याचाही विचार करा. आणि मग त्यानंतर तुमची अभ्यासाची पद्धत काय आहे. तुम्हाला एकदा वाचल्यानंतर लक्षात राहतं, दररोज तुम्ही 6-7 तास 8 तास अभ्यास करू शकता, सातत्यपूर्ण अभ्यास करू शकता. काय तुमची पद्धत आहे. तुमचं प्रत्येकाची पर्सनॅलिटी वेगळी आहे, प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगळी आहे, प्रत्येकाची बौद्धिक क्षमता वेगळी आहे. एखाद्या विद्यार्थ्याने 21व्या वर्षी तो IAS झाला म्हणजे तुम्ही व्हालच असं नाही. तुम्हाला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं एकत्र करून पहिलं प्रश्नाचं उत्तर मिळेल तुम्हाला की वयाच्या कितव्या वर्षी पर्यंत मला स्पर्धा परीक्षा द्यायची आहे. आणि हे उत्तर 25 वर्षापेक्षा पुढचं असू नये असं माझं मत आहे. प्रत्येकाची मतं वेगळी असू शकतात, लक्षात घ्या. कारण वयाच्या 21व्या वर्षी कुठल्याही पद्धतीचे खाजगी क्लासेस न लावता घरी बसून IAS बनता येतं, हे ग्रामीण भागातल्या मुलींनी सिद्ध केले, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला ते अवघड नाही जर प्रयत्न सातत्यपूर्ण असतील तर, हे लक्षात घ्या. पण पुन्हा तेच की तिला जमलं म्हणजे मला जमेल का, त्यासाठी तिनं जी मेहनत घेतली ती तयारी माझी आहे का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आता अडचण काय लक्षात घ्या त्याच्यामध्ये, महाराष्ट्रातली परिस्थिती काय आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय म्हणून जे या ठिकाणी मुलं आहेत, शिवाजी विद्यापीठाच्या लायब्ररी समोर बॅरिस्टर खर्डेकरांच्या नावाने तिथं लायब्ररी आहे, त्या लायब्ररीच्या समोर 2 झाडं होती. साधारणतः 10-15 वर्षापूर्वीचा तो किस्सा आहे. लायब्ररीचं रिनोव्हेशन झालं आणि एक नवीन झाड लावलेलं होतं, जुनं झाड होतं. त्यावेळेला काही लोकांचं म्हणणं पडलं की याला काही दिवसानं पालवी फुटू शकते, याला तुम्ही तोडू नका. आणि तिथं चहा प्यायला समोर उभारलं होतं, तोपर्यंत 2 मुलांनी तिथला फोटो काढला आणि ते दोघं चर्चा करत होते. मी ज्या विद्यापीठात ज्यावेळेला आलो ना, मी पदवीला फर्स्ट इयरला आलो विद्यापीठामध्ये, त्यावेळेला असं हिरवागार मानसिकतेचा होतो आणि असं वाटत होतं की आयुष्य किती सहज सुंदर आहे. सहज पहिल्या प्रयत्नामध्ये MPSC करायचे, अधिकारी बनायचं आणि जगाचा उपभोग घ्यायचा. आणि जे दुसरं झाड आहे, आज वयाची 33 वर्ष झाली, सगळ्या आकांक्षा संपून गेल्या, सगळी स्वप्न बेचिराग झाली, अजूनही मी उभा आहे, मला असं वाटतं की यातनं काहीतरी हाताला लागेल. ती 2 झाडं प्रतिकात्मक आहेत, लक्षात घ्या. आणि एवढी वाताहत आपण आपल्या आयुष्याची करून घेईपर्यंत प्रयत्न करायचे का, या प्रश्नाचं उत्तरही तुम्ही शोधणं गरजेचं आहे. कारण लक्षात घ्या, हे फक्त आपण आई वडिलांना फसवत नाही. 2 वर्ष लग्नाची पुढे टळली, 3 वर्ष टळली, सांगितलं आई-वडील, आपण स्वतःचाही लॉस करून घेतोय. सगळ्यात जास्त प्रोडक्टिव्हिटी असणारं तुमचं जे वय आहे, उत्साह असणारं जे वय आहे, रिस्क घेण्याची कपॅसिटी असणारं जे वय आहे, त्या वयापर्यंत फक्त म्हणजे UPSCचे काही नॉर्म्स आहेत. 43व्या वर्षी पण तुम्हाला UPSC देता येते. रिझर्वेशन क्रायटेरियानुसार 33, 35, 38 वर्षापर्यंत स्पर्धा परीक्षा देता येते. याचा अर्थ असा नाही की तुम्ही 38 वर्षापर्यंत प्रयत्न केले पाहिजे. याचं एक अत्यंत चांगलं उदाहरण मला अंबेजोगाईमध्ये बघायला मिळालं. अंबेजोगाईमध्ये मी ज्यावेळेला कॉलेजच्या व्हिजिटला फिरत असतो, त्यावेळेला कॉलेजनी माझी कुठेतरी राहायची सोय केल्यानंतर मला थोडंसं बाहेर भटकायची सवय आहे. काय सापडतं, काय नवीन बघायला मिळतं, करायला मिळतं. घुलेश्वर महाविद्यालयाच्या भेटीला गेल्यानंतर त्यांनी तिथं हॉटेलवर एक सोय केली होती. सर येईपर्यंत मी थोडंसं उठून बाहेर बघितलं काय होतं, फिरत होतो. तर तिथं एक समोर या ठिकाणी चहाची टपरी बघत होतो, तर एक बोर्ड लांबून दिसला, फक्त MPSC नावाचा. पूर्ण दिसत नव्हतं, शाईन बोर्ड असल्यामुळं. म्हणजे जवळ गेलो त्यावेळेला लक्षात आलं की त्याला लिहिलं होतं MPSC सोडावाला. आता सोडावाला की सोडवला हे मला कळत नाही. म्हणतात ना, विश्वासू खात्रीनं दारू सोडा वगैरे, सोडवला वगैरे, असं काय लिहिले का त्यांनी. म्हणून मी उत्सुकतेपोटी जवळ गेला आणि बघितलं काय, तर त्याने MPSC सोडावाला ट्रेडमार्क रजिस्टर करून घेतला होता. मग त्याच्या जवळ जाऊन बसलो, त्याला त्याचा एक या ठिकाणी लाईम सोडा होता तो मागवला आणि मला जाणवलं की तिथं जो आहे तो ओनरच आहे त्याच्यामध्ये. आणि मग त्याला विचारलं की हे असं नाव का दिले. तो म्हटला, मला तुम्ही हा प्रश्न विचारणारे माहीत होतं सर. म्हटलं का. नाही सर, मी तुमचे करिअर कट्ट्याचे व्हिडिओ बघत होतो, त्यामुळे तुम्ही आलात ते मला बरं वाटलं आणि टेन्शन वाढलं माझं. आता हे नेमकं काय बोलणार आहे माहीत नाही पुढचं त्याच्यात. आणि मग त्याला ज्या वेळेला विचारलं त्यावेळेला त्याने काय सांगितलं बघा, सर माझ्या कॉलेजमध्ये राजर्षी शाहू महाविद्यालय लातूरचा विद्यार्थी BSc ला असणारा, लक्षात घ्या, त्याच्या कॉलेजमध्ये एक IPS ऑफिसर आले.
त्यांचं भाषण ऐकून तो प्रभावित झाला, कोविडच्या अगोदरची घटना. आणि भाषण ऐकून तो प्रभावित झाल्यानंतर त्याने असं ठरवलं की यांच्यासारखी खाकी आपल्या अंगावर देखील यायला पाहिजे. आपण IPSचं स्वप्न बघायचं नाही, पण PSI तर नक्कीच बनायचं. तो जाऊन शिक्षकांना भेटला. लातूरमध्ये स्पर्धा परीक्षेचं चांगलं वातावरण आहे, लक्षात घ्या. शिक्षकांच्याकडे गेल्यानंतर लगेच शिक्षकांनी प्रश्न विचारला. माधव शेळके नावाचे आमचे एक या ठिकाणी तिथले प्राध्यापक, त्यावेळेचे डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर होते. त्याच्याकडे गेल्यानंतर त्यांनी प्रश्न विचारला त्याला की तू खरोखर तयारी करणार आहेस का? होय. किती वर्ष करणार? सर इथून पुढे 3 वर्ष SY ला होता, 3 वर्ष करणार. मग PG करणार की नाही करणार? सर फिजिक्समध्ये PG पण कंप्लीट करणार. आणि मग त्याला त्यावेळेला प्रश्न विचारला की जर समज तू BSc MSc कंप्लीट होईपर्यंत तुझं MPSC का तुझी या ठिकाणी पोस्ट निघाली नाही तर काय करणार? त्याचं काही तयार नव्हतं, प्लॅन बी. त्यांनी सरळ सांगितलं, ठोकून दिलं त्याच्यामध्ये, सर ज्या दिवशी माझं MSc कंप्लीट होईल त्या दिवशी जर हातात पोस्ट नसेल तर मी काही व्यवसाय चालू करणार, पण मी तयारी करणार नाही. कोविड आला, कोविडमध्ये वडील गेले. आई या ठिकाणी त्याला बसली, नंतरच्या ज्यामध्ये सांगितलं MScचं शेवटची एक्झाम दिल्यानंतर आईने सांगितलं, हे बघ तुला याची काळजी करायची गरज नाही आहे की वडील गेले तर आई एकटी कसं करेल. तुला परीक्षेची तयारी करायची असेल तर कर. 4 ते 5 वर्ष मी तुझ्यासाठी कष्ट करू शकते. आता त्या मुलाने प्रयत्न करायला पाहिजे की नाही? नक्की करायला पाहिजेत ना? ज्यांना ज्यांना करायला पाहिजे वाटतं त्याने हात वर करा. बरं, ठीक आहे. पण तुमचा अपेक्षाभंग झाला. त्यांनी काय केलं? त्यांनी आईला सांगितलं, आई मी गेल्या 3 वर्षामध्ये ज्या काही 2-3 वेगवेगळ्या परीक्षा दिल्या, मग त्याची सुरुवात झाली होती IPS ऑफिसर किंवा PSI बनण्यासाठी. नंतर क्लार्कची दिली, रेल्वेची दिली, पोस्टाची जी येईल ते एक्झाम दिली. आणि त्यांनी सांगितलं मी ह्या 4 परीक्षा दिल्यानंतर मला माझी लायकी काय ती समजली. त्याने पात्रता आणि क्षमता शब्द वापरला नाही. या 4 परीक्षांमधनं मला माझी लायकी काय ती समजलेली आहे. मी हे करू शकत नाही याचा अर्थ मी बेकार अजिबात नाही. हे करू शकत नाही, पण मी स्वाभिमानानं पैसा कमवून तुझं आणि माझ्या कुटुंबाचा सांभाळ करू शकेल इतकं मी सक्षमपणे उभं राहून तुला दाखवतो. त्यांनी त्या क्षणाला MPSCचे प्रयत्न सोडून दिले. यूट्यूबवर या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीच्या रेसिपी बघितल्या. ऑटोमॅटिक मशीन्स कुठे मिळतात ते बघितले, शोधले. आणि अंबेजोगाईमध्ये त्यांनी ठरवलं, अंबेजोगाईच्या स्टँडवर मला या ठिकाणी सोडा वेंडिंग मशीन टाकायचं, शॉप टाकायचं. आता त्यांनी ज्यावेळेला ते शॉप टाकायचा निर्णय घेतला, नाव काय द्यायचं तिथं महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. आणि त्यावेळेला त्यांनी नाव दिलं MPSC सोडावाला. का? त्याचं कारण सांगतो, लक्षात घ्या. तो ज्या वेळेला तयारी करायचा, मेसमध्ये जेवायला गेला की पोरं चिडवायची, आले आमचे IPS PSI साहेब. लगेच कोणी, साहेब तुमची गाडी कुठे आहे, साहेब तुमची खाती कुठे आहे, हे चिडवायचे सगळे. आणि मग त्यांनी सांगितलं, सर हे नाव ठेवण्याचं कारण एकच आहे की त्या मुलांना असं वाटेल की हारला आणि म्हणून यांनी हे दुकान चालू केलेलं आहे. त्याच्यामध्ये मला हे त्या मुलांना, महाराष्ट्राच्या मुलांना तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे. त्यांनी सांगितलं की MPSCतलं अपयश हे परमनंट अपयश अजिबात नाही. कुठल्याही पद्धतीचा स्वयंपूर्ण व्यवसाय करून महाराष्ट्रभर तुम्हाला या ठिकाणी नाव पोहोचवता येईल, असं सन्मानानं जगता येतं. याचं अत्यंत सुंदर उदाहरण म्हणून तो MPSC सोडावाला हा निश्चित मी सगळीकडे सांगत असतो, लक्षात. आणि हे तिथं जायची गरज नाही. ह्या सगळ्या उदाहरणांचा बारामतीमध्ये देखील भरपूर मोठी उदाहरणं आहेत, लक्षात घ्या. 2 दिवसापूर्वी आमचे जिल्हा समन्वयक या ठिकाणी इथं एक चांगलं हॉटेल आहे बारामतीमध्ये, तिथं या ठिकाणी जेवणासाठी काय लक्ष्मीबन नावाचं एक चांगलं हॉटेल आहे. तुम्ही आज जसं येता जाता बघितलं तर लक्षात घ्या. त्याचे जे नवरा बायको दोघं आहेत, हे दोघंही MPSCची परीक्षा करत होते, तयारी करत होते. त्यांना लक्षात आलं 2 परीक्षा दिल्यानंतर ह्याच्या नादाला लागण्यात काही अर्थ नाही, हे मला मिळणार असं वाटत नाही. त्यांनी लगेच प्रयत्न सोडून दिला, हॉटेल चालू केलं. अत्यंत चांगलं हॉटेल ते चालवतायत. अत्यंत चांगलं मी का म्हणतोय लक्षात घ्या. तयारी करत असताना इतकी मन लावून तयारी केलेली होती, लक्षात घ्या. त्या हॉटेलमध्ये आजूबाजूला बघितले की लक्षात येतं रंगसंगती कशी आहे, ग्राहकांशी बोलण्याचा व्यवहार कसा त्याचा आहे, त्याच्यामध्ये क्वालिटी कशी मेंटेन केली जाते, मार्केटिंग कसं केलं जातं, आलेल्या माणसांना हाताळण्याचं जे कौशल्य आहे हे सगळं त्या तयारीमधनं त्यांनी मिळवलं. म्हणजे काय, MPSCची परीक्षा पास होणं जरी उद्दिष्ट असलं तरी तो त्याला सगळा प्रवास त्यांनी एन्जॉय केला होता, ते आत्मसात केलं होतं. पण आयुष्यामध्ये सक्सेसफुली ते उभं राहत आहेत, लक्षात घ्या. ही उदाहरणं ज्यावेळेला मी तुमच्या समोर सांगतोय त्यावेळेला आपण पुढे येऊ, तयारी कशी करायची इकडे येऊया. पण पहिल्यांदा तुमच्याकडे ह्या 2 प्रश्नांची उत्तरं असतील तर वयाच्या कितव्या वर्षापर्यंत करायचं, आणि जर त्या वयाच्या 21, 22, 23, 24व्या वर्षी मी ते अचीव नाही करू शकलो तर मी काय करणार, हा प्लॅन बी तयार असेल तर. हा प्लॅन बी अत्यंत महत्वाचा आहे, लक्षात घ्या. जर तुम्हाला कोणी सांगत असेल, मोटिवेशन देणारे इतके खतरनाक मोटिवेट करत असतात, लक्षात घ्या, चला उठा आणि कामाला लागा,
मागे परतीचे सगळे दोर कापून टाका, म्हणजे उद्दिष्ट प्राप्तीपर्यंत तुम्ही आरामात पोहोचू शकाल. असला मूर्खपणा अजिबात करायचा नाही. प्लॅन बी शिवायचा प्रवास हा कपाळमोक्ष ठरतो, लक्षात घ्या. प्लॅन बी तुमच्या समोर असायलाच पाहिजे. त्याचं कारण सांगतो, लक्षात घ्या. 11 ते 12 लाख अर्ज येतात UPSCला, जागा 1000 पेक्षा कमी असतात. म्हणजे 99.99% लोकांना प्लॅन बीचा आधार घ्यावाच लागतो आणि दरवर्षी लागतो. MPSCचं आकडेवारी मी शोधत होतो, मला अजून स्टॅटिस्टिक चांगलं मिळत नव्हतं, पण एक पाठीमागचं उदाहरण, 75,000 तलाठीच्या जागा होत्या, 11,68,000 अर्ज आले होते, लक्षात घ्या. प्रमाण समजा तुम्ही एका जागेसाठी किती अर्ज येतात. आणि म्हणून कुणी कितीही मोटिवेट केलं तरी हे लक्षात घ्या, स्पर्धा परीक्षा द्यायची इच्छा आहे ना, 100% तयारी करा. कशी तयारी करायची ते आपण चर्चा करणारच आहोत. पण त्यात यश नाही मिळालं याचा अर्थ आयुष्य संपलं असं होत नाही. दुर्दैवाने या महाराष्ट्रामध्ये जे घडायला नको पाहिजे ते घडलं. 3 ते 4 वर्षापूर्वी स्वप्नील लोणकर नावाच्या एका पुण्यातल्या विद्यार्थ्यांना MPSC पास झालेला होता, पण पोस्टिंग वेळेत मिळाली नाही म्हणून आत्महत्या केली. या पद्धतीच्या आत्महत्या, तरुणांच्या आत्महत्या महाराष्ट्राला परवडणाऱ्या नाहीत मित्रांनो, लक्षात घ्या. त्यामुळे ठीक आहे, ती स्पर्धा परीक्षा आहे, स्पर्धा आहे म्हणजे यश आणि अपयश आहे हे लक्षात घेऊन अपयश झालं तर काय याची तयारी आपण करायला पाहिजे. कारण जगज्जेता नेपोलियन बोनापार्ट ज्या ज्या वेळेला युद्धाला जायचा त्यावेळेला पहिली त्याची स्ट्रॅटेजी काय ठरायची, सैन्यांना सगळ्या बोलवून त्यांनी सांगितलेलं असायचं, आपलं जर पराजय झाला तर यशस्वीरित्या परत कसे तुम्ही येऊ शकताय याची स्ट्रॅटेजी पहिला बनवली जायची. त्यामुळे त्या प्रत्येक युद्धामध्ये तो यशस्वी झालेला आपल्याला बघायला मिळतं, लक्षात घ्या. स्ट्रॅटेजी फार महत्वाची आहे आणि ती स्ट्रॅटेजी जर तुम्हाला बनवायची असेल तर योग्य मार्गदर्शक योग्य वेळेला भेटणं हे तितकंच महत्वाचं असतं. परस्पर विरोधी हितसंबंध असणाऱ्या ठिकाणी तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळण्याची शक्यता कमी असते. परस्पर विरोधी म्हणजे काय, तुम्ही फीज भरलात म्हणून क्लासेसमधल्या शिक्षकांचे पगार होणार असतील तर ते कधीही तुम्हाला हे नाही सांगणार की तू आता थांब जरासं, तू हे प्रयत्न करू नकोस, तुला हे जमणार नाही तर दुसरं काय तर बघ. हे डोळसपणे तपासण्याची भूमिका तुम्ही घेतली पाहिजे, हे लक्षात घ्या. आणि मग आता काय काळ बदललेला आहे. मला सकाळी परभणीच्या आमच्या 2 विद्यार्थिनी भेटल्या होत्या. सर मला तयारी करायची आहे, मी आता असंही नाही म्हणू शकत तुम्ही ग्रामीण भागात आहे, कारण ICT टूल्स मला सगळे येत आहेत, मला इंटरनेट माहीत आहे, मी मोबाईल वापरते, पण कशी पद्धत असायला पाहिजे याच्याविषयी थोडंसं मार्गदर्शन करा. आता काळ किती बदललेला आहे बघा. पोलीस भरतीचं अत्यंत सुंदर सेंटर शारदा पोलीस अकॅडमी नावानं मला वाटतं इथं चालतं, लक्षात घ्या. 700-800 मुली या ठिकाणी भरती झालेल्या आहेत त्याच्या बाबतीतनं. इथं इतकं जबरदस्त ट्रेनिंग, मी बऱ्याच वेळा व्हिजिटला येतो त्यावेळी इथं वरांड्यामध्ये बाहेर मुलींची तयारी चालू असते, मी बघत असतो, लक्षात घ्या. तुम्हाला इथं बसलेल्या सगळ्यांना जर पोलीस भरतीची तयारी करायची असेल तर तुमच्या AIचा वापर कसा करू शकाल तुम्ही? अगदी सोपं आहे. समजा पाठीमागच्या 10 वर्षामध्ये पोलीस भरतीमध्ये आलेल्या प्रश्नपत्रिका, आता आम्ही काय करायचो, एक पिढी तुमच्या पाठीमागची त्या प्रश्नपत्रिकेचा संच आणायचा, ते सगळं वाचायचे, फ्रिक्वेंटली कुठले प्रश्न विचारले जातात त्याची यादी करायची, संभाव्य प्रश्न बाजूला काढायची, त्याची तयारी करायची. तुम्हाला एवढा वेळ लागणार नाही. तुम्हाला ChatGPT मध्ये काय AIला काय सांगायचं आहे, पाठीमागच्या 10 वर्षामध्ये पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नांच्या प्रश्नपत्रिकेचा संच, ते सगळा संच एकत्र करून देईल. पुन्हा या ठिकाणी त्याला विचारलं की वारंवार विचारले जाणारे प्रश्न प्राधान्यक्रमानं, ते प्राधान्यक्रमानं प्रश्न काढून देईल. त्याला तुम्ही सांगितलं पाठीमागच्या 6 महिन्यामध्ये घडलेल्या घडामोडी ज्या आहेत त्याची सविस्तर माहिती, तो रिपोर्ट तुम्हाला देणार आहे. अभ्यासाची पद्धत बदललेली आहे. आता तुम्हाला मॉडर्न टेक्निक्स वापरावे लागतील, लक्षात घ्या. काही गोष्टीचा इतिहास बदलणार आहे का? इतिहास बदलणार नाही, लक्षात घ्या. तर ते रेकॉर्डेड व्हिडिओवर तुमचं काम होणार आहे. भूगोल बदलणार आहे का? बदलणाऱ्या काही गोष्टी सोडून ज्या आहेत त्या तशाच राहणार आहेत. संविधानामध्ये होणारे बदल सोडले तर बाकीचा भाग तसाच राहणार आहे. त्यामुळे अभ्यास करत असताना आता तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे ऑप्शन्स उपलब्ध आहेत जे अगोदर नव्हते, लक्षात. आता तुम्हाला AIचा वापर करता येईल, ऑनलाईन शिक्षणाचा वापर करता येईल आणि तुम्हाला जगातला म्हणतो मी, फक्त भारतातला आणि महाराष्ट्रातला नाही, कुठलाही रिसोर्स पर्सन अगदी तळहाताच्या बोटांवर तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध आहे. तुम्ही त्याला कॉल करू शकता, मेसेज करू शकता, व्हिडिओ कॉलिंग करू शकता, हे लक्षात घ्या. त्यांचा मार्गदर्शन घेऊन तुम्ही पुढे जाऊ शकता. इतके सुदैवी तुम्ही आहात जर तुम्ही AIचा वापर स्वतःसाठी चांगला करायचा ठरवला तर. पण दुर्दैवानं मी ते करत नाही, लक्षात घ्या.
काल सुनंदा वहिनींनी बोलताना सांगितलं की मोबाईल अजिबात ऑन करायचा नाही लेक्चरच्या वेळेला. का सांगावं असं वाटतं हे? कारण त्या मोबाईलमुळे लक्ष देण्याचा अटेन्शन स्पॅनच आपला कमी झाला. लक्षात घ्या. मोबाईलचा वापर करत असताना मी मगाशी आमच्या टीमशी बोलताना सांगितलं की सर दिवसाला 2-2 तासाचे 3 लेक्चर ऑनलाईन होतात, म्हणजे 6 तास मोबाईलवर मी बसलेला असतो. आणि मग पुन्हा लायब्ररीत थोडं बसायचं, झोपी जायचं, पुन्हा उठायचं, करत राहायचं. लक्षात घ्या, त्या MPSCची तयारी करणाऱ्या मुलानं काही जरी सांगितलं नाही ना, तो समोर आला की मला ओळखतं हे MPSC ग्रस्त आहे. चेहरा बघितला की लक्षात येतं त्याच्याकडे. लक्षात घ्या, म्हणजे तयारी करणाऱ्या मुलांच्या डोक्यावरचे केस संपलेत सगळे. त्यांच्या चेहऱ्यावर अजिबात उत्साह नाही. लक्षात घ्या, प्रकृतीकडे अजिबात लक्ष दिलेलं नाही. फक्त कुठून येईल उत्साह आणि कसं तुम्ही रिझल्ट मिळवू शकाल. MPSC ग्रस्त होईपर्यंत तयारी करू नका मित्रांनो. लक्षात घ्या, त्याचा एक पॅटर्न बनवा. शारीरिक क्षमता टिकली पाहिजे, यासाठी व्यायाम दररोज पाहिजे. दररोज 2 तास मोबाईल वापराल. IT मधल्या लोकांना ट्रेनिंग दिलं असं तसं तुम्हालाही पाहिजे. लक्षात घ्या की कंटिन्युअसली स्क्रीन किती वेळ बघायची. आयफोन असेल किंवा तुमच्याकडे काही जे फोन आहेत ते सांगतात आता 20 मिनिटे झाली, आता बघू नका, थोडा वेळ लांब ठेवा. युट्यूबला देखील मध्ये मेसेज येतो ना, थोडा वेळ लांब ठेवून द्या, नंतर तुम्ही बघा परत. युट्यूबची इनबिल्ट फीचर आहे. 2 तास सलग जर स्क्रीन चालू असेल तर मध्ये मेसेज येतो की तुम्ही 2 तास स्क्रीन बघताय, आता जरासं बाजूला ठेवा आणि परत बघा. ज्या ज्या ठिकाणी तुम्ही अभ्यासाला बसत असाल तिथं छोटीशी एक प्रोव्हिजन करा की 1 तास जर कंटिन्युअसली मोबाईल बघायचा असेल तर मध्ये ब्रेक घेता येईल का. ब्रेक घेतल्यानंतर खिडकीतून बाहेर बघता येईल का, हिरवीगार झाडी बघता येतील का, थोडंसं बाहेर आपल्याला फिरता येईल का, हे बघितलं पाहिजे. सातत्यानं 6 तास बसू नका. लक्षात, ऑनलाईन करत असाल हे गरज आहे. म्हणजे मुलांना आता हे सांगायची गरज पडायला लागली की तुम्ही दिवसातनं एखाद दुसरा तास तरी जरा उन्हात थांबा. हे लक्षात घ्या. तुमची फिजिकल ऍक्टिव्हिटी व्हायला पाहिजे, काहीतरी चालणं फिरणं व्हायला पाहिजे. लक्षात घ्या, हा तयारीचा भाग आहे. त्रस्त आणि ग्रस्त होऊन तयारी करायची नाही, तर तुम्हाला ते अत्यंत आनंद आणि उत्साहामध्ये तयारी करायला पाहिजे. त्यामुळे पहिल्यांदा मोबाईलचं अल्गोरिदम सिस्टम कशी काम करते माहीत असायला पाहिजे. आणि सगळे तुम्हाला माहीत आहेत, म्हणजे मी नवीन सांगण्याची गरज नाही. लक्षात घ्या की कुठलाही रील तुम्ही जर बघितला स्क्रोल न करता तर त्याला वाटतं ह्याला हा कंटेंट आवडतो आणि तो कंटेंट सारखं सारखं पाठवत राहतो त्याच मधला. लक्षात, मग पहिल्यांदा एकदाच एक काम करा ना. तुम्हाला MPSC करायची आहे, रेल्वेच्या एक्झाम द्यायची आहे, UPSC करायची आहे. खान सर माहित आहेत, पटनाचे खान सर सगळ्यांना माहित आहेत, बरोबर. त्यांचे रील्स येत असतात, चांगल्या पद्धतीचे व्हिडिओ येत असतात. त्यांच्या चॅनलला जाऊन एकदा सबस्क्राईब करायचं आहे, बरोबर. एकदाच त्यांच्या रील्सला या ठिकाणी लाईक करायचं आहे. ऑटोमॅटिकली त्या पद्धतीचं मटेरियल आपल्याकडे येत राहणार आहे. लक्षात घ्या, सोपं आहे का अवघड आहे? बरोबर आहे ना. दृष्टी अकॅडमीचे सर आपले व्हिडिओ करत असतात, त्यांचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील कदाचित. UPSCची तयारी करणाऱ्यांसाठी महाराष्ट्रामधली अशी काही नाव आहेत जी या ठिकाणी प्रिपरेशन कंटेंट ज्याचा चांगला आहे तो चांगला म्हणावाच लागेल आपल्याला. लक्षात घ्या, शिकवण्याची पद्धत वेगळी असू शकते, पण तुम्हाला जर आवडतंय तर तिथून कंटेंट घ्यायला शिका. आणि सगळ्यात महत्त्वाची रिस्क आहे ती तुम्हाला आत्ताच त्याची जाणीव करून देतो. लक्षात घ्या की भरपूर अवेलेबल आहे, हे करू का ते करू, ते करू का ते करू, असं होत असतं. त्यामुळे जास्तीत जास्त ऑप्शन अवॉइड कसे करायचे याची एक स्ट्रॅटेजी बनवा. लिमिटेड सोर्सेस वापरा, पण ते परफेक्ट कसे होतील यासाठी प्रयत्न करा. मोबाईलचा वापर तुमच्या परीक्षेच्या तयारीमधनं बाजूला काढता येणारच नाही असं माझं मत आहे. लक्षात, त्याचं कारण लक्षात घ्या की आता शहरामध्ये राहणारी जी मुलं आहेत मोठ्या प्रमाणामध्ये, किंवा बरेचसे अकॅडमी देखील आता काय तयार करलेत, AI बेस्ड इंटरव्ह्यू मॉडेल. आम्ही पण करिअर कट्टा पण घेऊन येते. लक्षात, तुम्हाला जर इंटरव्ह्यू द्यायचा असेल तर इंटरव्ह्यू पॅनलला फेस तुम्ही नंतर कराल. करिअर कट्ट्याच्या पोर्टलला पण आता फॅसिलिटी देतोय की बेसिक कम्युनिकेशन स्किल टेस्ट करण्यासाठी तुम्हाला एक 3 मिनिटाचा व्हिडिओ दिला जाईल. तो व्हिडिओ बघायचा, तुम्ही व्हिडिओ अपलोड करायचा सेम तुमचा रेकॉर्ड करून. अपलोड केल्यानंतर 16 ते 17 पॅरामीटरचा रिपोर्ट तुम्हाला पुढच्या 1 तासात येईल. काय काय, तुमचे आय कॉन्टॅक्ट कसे आहे, तुमची बॉडी लँग्वेज कशी आहे, तुमचं बॉडी पोस्चर कसं आहे, प्रोनाऊन्सिएशन कसं आहे, कॉन्फिडन्स लेवल किती आहे, अशा पॅरामीटरचा रिपोर्ट तुम्हाला दिला जाईल. अशी वारंवार तुम्ही सराव करू शकाल तिथे. हे लक्षात. मग पॅनल डिस्कशन आहे, मग बाकीचे लोक भेटतील, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. काळ मोठ्या प्रमाणात बदलत चाललेला आहे. लक्षात घ्या, तुमचा इंटरव्ह्यू ऑनलाईन प्लॅन केल्यानंतर इंटरव्ह्यू घेणारी व्यक्ती म्हणजे स्वतः फिजिकल व्यक्ती आहे की AI इंटरव्ह्यू घ्यायला लागले हे तुम्हाला कळणार पण नाही, एवढी टेक्नॉलॉजी बदलली आहे. हे लक्षात. आणि हे जर बदल होत आहेत तर आपल्याला देखील तितकं अपडेट राहायला पाहिजे. हे लक्षात घ्या.
स्पर्धा परीक्षा तयारी करत असताना मुलींना तसा विषय थोडासा वाटेल की बाबा त्याची काय गरज आहे का नाही, पण तरीही मला सांगावंसं वाटतं. लक्षात घ्या, सोशल मीडिया मिसबिहेवियर या कॅटेगरीमध्ये आपली प्रोफाईल येणार नाही याची काळजी घ्या. म्हणजे नको त्या गोष्टीवर रिॲक्ट होणं, लक्षात, मतं व्यक्त होत असताना लँग्वेज काय असावी याचं भान न ठेवणं, गरज नसणाऱ्या पोस्ट फॉरवर्ड करणं, अशा पद्धतीच्या जर काही गोष्टी आपल्याकडनं घडल्या. आता काय झालेलं आहे लक्षात घ्या, कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये तर इतकं फास्ट टेक्निक वापरलं जातं. तुम्ही अप्लाय केलं की तुमची प्रोफाईल ते सोशल मीडियाला पहिला चेक करतात डेटाबेसमध्ये सगळीकडं. आत्तापर्यंत तुम्ही कशा पद्धतीने निगेटिव्ह कमेंट केलेत, काय केलेलं आहे, काय नाही, कुठल्या विचार प्रवाहाचं समर्थन करताय, कुणाचा विरोध करताय, हे सगळं तपासलं जातं. आणि तिथं जर समजा काही पॅरामीटर्स त्यांना लक्षात आले की हा सोशल मीडियावर या ठिकाणी मिसबिहेव करत असतो, तर सोशल मीडिया मिसबिहेवर या कॅटेगरीमध्ये तुम्हाला रिजेक्ट केलं जातं. 65% या ठिकाणी प्रोफाईल अशा आहेत युवकांच्या अप्लाय केल्यानंतर सोशल मीडिया मिसबिहेवियर या कॅटेगरीमध्ये रिजेक्ट व्हायला लागले. त्याची काळजी घेणं बरोबर आहे. म्हणजे अगोदर म्हटलं जायचं पोलीस व्हेरिफिकेशन मध्ये रिपोर्ट चांगला राहिला पाहिजे, यासाठी चांगलं वागा, नाही तर सरकारी नोकरी जाता येणार नाही. आता त्याच्यापेक्षा हे डेंजर झालेलं आहे. मोबाईलचा वापर स्पर्धा परीक्षा तयारी करा सगळ्यांनीच, पण स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या प्रत्येक युवतींनी समजून घेऊन करणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, अशातच चुकून तुम्ही कुठल्याही डिजिटल स्कॅम मध्ये जर फसलात, तुमचे नको त्या पद्धतीचे फोटो व्हिडिओ व्हायरल झाले, परमनंटली कुणाला कधीही डिलीट करता येणार नाहीत आणि तो तुमच्या समोरचा मोठा अडथळा बनू शकतो, हे लक्षात घ्या. याची काळजी घेणं गरजेचं. स्पर्धा परीक्षा या विषयावर बोलत असताना मी लक्षात घ्या, पुढच्या 5 मिनिटांमध्ये आपण थांबणार आहोत. करिअर कट्टा तुम्हाला काय देतंय हे करिअर कट्ट्याच्या मुलींना माहीतच आहे, पण बाकीच्यांसाठी देखील या ठिकाणी मला सांगायला आवडेल. हे लक्षात त्याच्या बाबतीतनं करिअर कट्ट्याच्या माध्यमातून सातत्यानं एकदा 365 रुपये भरले की पुढची 3 वर्ष म्हणजे 1000 दिवस UPSC, MPSC, SSC, SSB, PSU या सगळ्या पद्धतीच्या स्पर्धा परीक्षा तयारी करण्यासाठीचे सगळे लेक्चर करिअर कट्टा तुम्हाला उपलब्ध करून देतो. त्याच्या टेस्ट सिरीज आहेत आणि इंटरव्ह्यू प्रिपरेशन देखील तिथं केलं जातं. सक्सेस काय आहे तर 2800 मुलांना गव्हर्नमेंटचा जॉब करिअर कट्ट्याच्या माध्यमातून मिळालेला आहे. हे पाठीमागच्या 3 वर्षातलं यश आहे, लक्षात घ्या. पण हे करत असताना पुन्हा तोच नियम आहे, सातत्य. दिवसाला 24 तास मधले या ठिकाणी 16 तास 17 तास अभ्यास मी आठवडाभर करणार आणि परीक्षा देणार नाही चालणार. दररोज 2 तास जरी अभ्यास केला आणि 3 वर्ष सलग अभ्यास केला तर पहिल्याच प्रयत्नामध्ये तुम्ही पास होऊ शकता, अशी उदाहरणं आहेत, लक्षात. दर महिन्याला करिअर कट्ट्याचं मासिक निघतं, डिजिटल फॉर्मॅटमध्ये तुम्ही घेऊ शकता. दररोज करिअर कट्टा 10 न्यूजपेपर तुम्हाला युट्यूबवर वाचून दाखवतो, महत्वाच्या बातम्या. पेपर वाचायचा कसा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांनी, हा एक वेगळा अभ्यासाचा विषय आहे, लक्षात. अन्याय, अत्याचार, अपघात, घोटाळे या बातम्या आपल्या फार महत्वाच्या नाहीत. पॉलिसी डिसिजन ज्या आहेत त्या बातम्या आपल्यासाठी महत्वाच्या असतात. दररोज घडणाऱ्या घडामोडींमध्ये 10 पेपरमध्ये असणाऱ्या निवडक बातम्या तुम्हाला वाचून दाखवल्या जातात, त्याची समरी सांगितली जाते आणि दररोज त्याची PDF तुम्हाला पाठवली जाते. वृत्तवेध स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी असं त्या उपक्रमाचं नाव आहे, लक्षात घ्या. कुठलेही चार्जेस नाहीत, युट्यूबला तुम्हाला उपलब्ध आहेत, लक्षात. त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी स्पेसिफिक परीक्षा द्यायची असेल तर त्याचे देखील या ठिकाणी पहिल्यांदा फाउंडेशन कोर्स, त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला टेस्ट सिरीज या गोष्टी उपलब्ध आहेत. राज्यातल्या प्रत्येक महाविद्यालयामध्ये तुम्ही करिअर कट्ट्याची 365 जर भरले तर तुम्हाला ती फीज स्कॉलरशिपच्या माध्यमातून, EBCच्या माध्यमातून परत देण्याची देखील प्रोव्हिजन आहे. म्हणजे 365 पण घेतले तर खर्च होतात असं नाही, ते तुम्हाला फीजमधनं रिएम्बर्समेंट पण होणार आहेत. प्रश्न 365चा नाहीच आहे मैत्रिणींनो. प्रश्न आहे तुम्हाला करिअरसाठी EMI भरायची तयारी आहे का. करिअरचा EMI हा शेवटचा भाग सांगतोय मी, थांबतो, लक्षात घ्या. काय EMI म्हणजे काय काय EMI कशाला म्हणतात. लोन इन्स्टॉलमेंट, बरोबर ना. मंथली इन्स्टॉलमेंट तुम्हाला जे पे करायचं असतं ते. जर काढलेल्या लोनचे कर्जाचे हप्ते वेळेत फेडले नाहीत तर काय होतं, सिबिल खराब होतं, नाव खराब होतं, बरोबर आहे ना. रिकव्हरीचे एजंट मागे लागतात, असं काय काय घडत असतं, बरोबर. पण हा जो EMI बघा, चांगल्या पद्धतीची प्रोफाईल असेल तर लोन मिळतं आणि लोन वेळेत फेडलं नाही तर परत लोन मिळणार नाही, याची या ठिकाणी
भीती असते. पण करिअरचा EMI जर तुम्ही भरला नाही तर तुमचं सगळंच करिअर आणि पर्यायानं जीवन अंधकारमय होऊ शकतं, ही सगळ्यात मोठी भीती आहे लक्षात. तर तो EMI काय हा पहिल्यांदा समजून घ्या. प्रत्येकालाच निसर्गानं 24 तास दिलेत ना, का कुणाला 25 मिळालेत? उशिरा झोपतात त्याचे दिवस कमी होतात, तास कमी होतात, हे नक्की लक्षात. प्रत्येकाला 24 तास दिले, त्यातले 8 तास हे कंपल्सरी तुमच्या नैसर्गिक शरीराच्या गरजा म्हणजे झोप लागणार आहे, थोडंसं अजून काय असेल त्यासाठी लक्षात. 8 तास तुमचं नियमित अकॅडमिक जे काय असेल हे 16 तास जाऊ दे, सगळेच जातात. राज्यामध्ये 48 लाख मुलं हायर एज्युकेशन मध्ये आहेत, त्या सगळ्यांचे 16 तास असेच जातात लक्षात. उरलेल्या 8 तासामध्ये तुम्ही काय वागता त्याच्यावर, म्हणजे वर्तमान काळात तुम्ही 8 तास कसे वापरता त्याच्यावर तुमचे भविष्यातली 80 वर्षे कशी जगणार आहात हे ठरते लक्षात. पण त्याचं प्लॅनिंग काय असलं पाहिजे? आता जर तुमच्यातले मोबाईल काही लोकांनी चेक केले, मी वहिनी साहेबांना विनंती करेन की आपल्या स्टाफला सांगून जर दिवसभरात कधी शक्य झालं तर स्क्रीन टाइम फक्त बघा मुलींचा. आता कमी असेल इथं आल्यामुळं, पण पाठीमागच्या आठवड्याचा जर बघितला त्याच्यामध्ये 5 तासाच्या कमी असण्याची संख्या अजिबात नाही आहे. 5च्या पुढेच आहे. कोणी 6 आहे, 7 आहे, 8 आहे लक्षात. बरोबर आहे ना? नाही आहे 1 तास आहे. मोबाईल वापरत नाही. आपण चेक करू वहिनी साहेब आज, मग आपण बघू लक्षात. ठीक आहे, रेडी ना? चेक करू आपण त्याच्यामध्ये. म्हणजे आठवड्यापूर्वीचं लक्षात घ्या, या आठवड्यातलं नाही. करिअर कट्ट्यात तर सगळ्यांना माहित आहे, माझ्याकडं सगळ्यांचे म्हणजे तुम्ही जे स्क्रीनशॉट पाठवले ते स्क्रीनशॉटच आहेत, ते आपण मेंटेन केले सगळ्यांनी. स्क्रीन टाइम मी का विचारला? उरलेल्या 8 तासांपैकी दररोजचे 3 तास किंवा 4 तास जर समजा मोबाईलवर जात असतील तर परवडेल का? नक्की परवडेल, पण ते कशासाठी जातात हे महत्वाचं आहे ना, ते महत्वाचं आहे. आणि जर समजा त्याच्यामध्ये माझे रील्स बघण्यासाठी जात आहेत, चूक आहे काय बरोबर आहे? रील्स कोणत्या बघतोय त्याच्यावर ठरणार आहे, माहिती कशी बघतोय काय बघतोय त्याच्यावर ठरणार आहे ना मी. म्हणजे आपल्याला माहित आहे एक धाराशिव मधलं प्रसिद्ध हॉटेल आहे, काय नाव त्याचं? हॉटेल भाग्यश्री ना. काय ट्रेंड आहे त्याचा? काय म्हणताय? यावंच लागतंय. आणि किती रुपयाला थाळी आहे त्याची? 200 रुपयाला, 250 रुपये, 250 रुपयाला थाळी आहे. त्यांनी गाडी कुठली घेतली? BMW घेतली. कुठला कलर आहे? ब्लॅक कलरची. पण साहेब तुमच्यापर्यंत माहिती नसेल ती, एवढ्या मुली अपडेट आहेत आमच्या लक्षात. त्याच्यात त्यांनी ती पुण्यात जागा घेतली. किती घेतली? पुण्याच्या अलीकडे एक घेतली ना काहीतरी 22 गुंठे जागा घेतली. गंमत बघा की त्याचे हे सगळे रील तुमच्यापर्यंत पोहोचलेत ना, त्याच्यावर आमचे पदवीधर मुलं काही कमेंट लिहितात. हिंजवडी IT पार्क मध्ये वगैरे काम करणार आहेत ना, ते म्हणतात भाऊ मी शिक्षणासाठी 4 वर्ष घातली, बरोबर, आणि गेली 10 वर्ष फर्स्ट शिफ्ट सेकंड शिफ्ट फर्स्ट शिफ्ट सेकंड शिफ्ट करतोय, तरी माझ्या स्विफ्ट डिझायरचे हप्ते फुटले नाहीत. आणि तू गेल्या 6 महिन्यामध्ये फॉर्च्युनर पर्यंत पोहोचला, पुण्याच्या शेजारी 22 गुंठे जागा घेतोय, उगच शिकलो की काय असं वाटायला लागले. अशा कमेंट आहेत मुलांच्या. बरं ठीक आहे, भाग्यश्री मटनवाला तुमच्यापर्यंत पोहोचलाय, बरोबर ना? पोहोचलाय ना? परत तो सुदामाचा ट्रेंड कुठला आता आलाय? तो नाही, सुदामा नाही, दुसरा कोण आहे तो? काय नाव त्याचं? काय काय ज्ञानी पंडित कुठला आहे? पट पट पटापट, बरोबर ना? हा, भारी बस. आपल्याला आवडतं ना सगळं, आपण अपडेट असल्याचा आनंद आहे की नाही? आहे ना? नक्की. ठीक आहे, आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. ऑपरेशन सिंदूरच्या वेळेला जवानांना मदत करणाऱ्या सगळ्यात छोट्या वयाच्या मुलाचा सत्कार राष्ट्रपतींनी केला, त्याचं नाव काय? एक जण कोणीतरी सांगू शकेल? नाही सांगू शकत आहे. बघा की आपण ज्या भाग्यश्री मटनवाल्याची एवढी इन्फॉर्मेशन ठेवली, कधीही MPSC असा प्रश्न विचारणार नाही महाराष्ट्रातली सगळ्यात सुप्रसिद्ध मटण थाळी किती रुपयाला मिळते विचारतील का? त्यांनी जे घेतलेली गाडी होती त्याचा कलर कोणता विचारतील का? पोलीस भरतीला प्रश्न येईल का की भाग्यश्री मटण चांगलं का कोल्हापुरी तांबडा पांढरा चांगला?
पण आपल्याकडची सगळी माहिती आहे. पट पटापट प्रश्नांची उत्तरं मागितली जातील, पण ते सगळं या ठिकाणी रॅप म्हणून दाखवा म्हटलं जाईल का? इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला असा प्रश्न विचारला तर कसं वाटेल? येईल का प्रश्न कधी? रांगोळी वाया जाणार आहे, सासूबाई रागवणारच आहेत, वाक्य पूर्ण करा, असा प्रश्न येईल का? नाही येणार ना. पण मला ते सगळं माहित आहे. पण निश्चितपणे लक्षात घ्या, एखाद्या बाल पुरस्कारात, म्हणजे बाल पुरस्कार जे असतात ते राष्ट्रपतींच्या हस्ते त्याला पुरस्कार दिला, सैन्याला त्यांनी सिंदूरच्या वेळेला मदत केली म्हणून त्याच्याविषयी 100% परीक्षेत प्रश्न येणार. पण मला ती माहिती नाही आहे. लक्षात, हे काय चुकतंय तरी माझा EMI मला समजलेला नाही. बरोबर आहे ना? आणि तो EMI जो समजायचा आहे आपल्याला, हे लक्षात त्याच्यामध्ये तर ते समजून घेणं. करिअरचा EMI कसा? तर तुम्ही जे काही मोबाईल वापरता त्यातले फक्त 3 तास मला पाहिजे दररोजचे. कसे? की दररोज तुमच्या 1 सेकंदाची व्हॅल्यू सांगता येईल तुम्हाला किती आहे? 1 सेकंदाची किंमत किती? अनमोल आहे वगैरे असलं काय सांगू नका, परफेक्ट सांगता आला पाहिजे. मी सांगतो तुम्हाला, मला असं वाटतंय भारत हा तरुणांचा देश आहे. बरोबर? वय वर्ष 25-40च्या आतली लोकसंख्या 65% असं म्हटलं जातं. आणि म्हणून हा भारत महासत्ता बनायचा असेल तर इथल्या प्रत्येक युवकाच्या 1 सेकंदाची किंमत किमान ₹1 असं माझं मत आहे. किमान ₹1. आणि जर 10 तास आपण दिवसाचे मोबाईल वापरत असू, याचा अर्थ दिवसाचे ₹36,000 आपण पटापट साठी वाया घालवतो, भाग्यश्री मटन साठी वाया घालवतो. त्यातले फक्त 3 तास तुम्ही तुमचा मोबाईल तुमच्या करिअर साठी वापरावा, यासाठी आत्ताचा करिअरचा EMI लक्षात घ्या. दररोज सकाळी 11 वाजता किंवा 10:30 वाजता वृत्तवेध स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी युट्यूबला असतं, कधीही दिवसभरात कार्यक्रम बघितला तरी चालेल. 10 न्यूजपेपरची माहिती अर्ध्या तासात मिळेल. 3 तास न्यूजपेपर वाचायची गरज नाही. वाचला तर चांगली गोष्ट आहे, पण अपडेट तुम्हाला इथून केलं जातं. दररोज संध्याकाळी 6 ते 7 स्पर्धा परीक्षेचा टॉपिक महत्वाचा IAS आपल्या भेटीला. UPSC, MPSC, पोलीस भरती, बँकिंग, SSC, SSB आणि PSUs सगळा सिलेबस शिकवला जातो, तयारी करून घेतली जाते. प्लॅन B पाहिजे, उद्योजकता विकास. संध्याकाळी 7 ते 8 उद्योजकता विकास, दररोज 45 मिनिटं. भारताबाहेरच्या 100 पेक्षा जास्त वेगवेगळ्या देशामध्ये असणाऱ्या 15,000 पेक्षा जास्त उद्योजकांचा समूह आहे जो तुम्हाला मार्गदर्शन करायला येत असतो. लक्षात, दर महिन्याला करिअर कट्ट्याकडून तुम्हाला 50 ॲड ऑन कोर्सेस दिले जातात. महिन्याला कमीत कमी एक तरी कोर्स तुम्ही कंप्लीट करा, त्यासाठी 45 मिनिटं. म्हणजे अशी जर मोजली तर दररोजचे 3 तास म्हणजे 10,800 सेकंद जर तुम्ही तुमच्या करिअरसाठी मोबाईल वापरला तर आपण या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने स्वतःच्या करिअरला दिशा देऊ शकतो, असं मला वाटतं. हे लक्षात घ्या. त्यामुळे पहिल्यांदा तुम्ही हा संकल्प करा, 3 प्रश्नांची उत्तर शोधायची आणि परत आपण थांबायचं आहे. लक्षात घ्या, मॅडमांनी मला सांगितलं प्रश्न उत्तरासाठी थांबायचं आहे. सेशनच 1 तासाचं होतं, थोडंसं एक समायोजन करू आपण. हे लक्षात घ्या. स्पर्धा परीक्षा द्यायची असेल तर कारण समजून घ्या. वयाच्या कितव्या वर्षापर्यंत द्यायची ते फायनल करा. अपयश आलं तर प्लॅन B काय असेल ते फायनल करा. आणि सगळ्यात शेवटचं महत्वाचं, सातत्यपूर्ण मी दररोज किती वेळ माझ्या तयारीला देऊ शकतो, या प्रश्नांची उत्तर तुम्ही तुमच्याकडे घ्या. सगळ्या प्रश्नांची उत्तर जर असतील तर करिअर कट्टा आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर तुम्हाला मदत करायला तयार असणार आहे. हे लक्षात घ्या. त्याच्यामध्ये इथं म्हणजे बऱ्यापैकी माहीत असल्यामुळे त्यांचं म्हणणं पडलं की तीच कविता घ्या किंवा काय असतं. फर्स्ट इयरला तुम्ही येताना बऱ्याच वेळेला प्रेमामध्ये अनाभाका घेतले जातात. कशा? एक उदाहरण फक्त लक्षात त्याच्यामध्ये, की मित्र एका बाजूला बसलेला असतो, मैत्रीण एका बाजूला बसलेली असते. आणि मित्र म्हणतो मला IPS बनायचं आहे, मैत्रीण म्हणते मला IAS बनायचं आहे. बरोबर? मग लगेच मैत्रीण त्याला म्हणते की आपण एकत्र तयारी करू आणि आपण पुणे जिल्ह्यातनं IAS आणि IPS दोघं जण होण्याची पहिलं कपल बनायचं. मग तो लगेच रिप्लाय करतो, मग सुनंदा वहिनीने आपल्याला जर सत्काराला बोलवलं तर मी माझी गाडी घेत नाही, तू तुझी गाडी घे, जिल्हाधिकारी पुणे, आणि एका गाडीतनं दोघं सत्काराला येऊ. AP सभागृहासमोर गाडी थांबेल आणि संपूर्ण शारदाबाई पवार महिला महाविद्यालयाच्या 2000 मुली रस्त्याच्या दोन्ही बाजूला थांबतील आणि टाळ्या वाजवून आपलं स्वागत करतील. किती सुंदर स्वप्न आहे ना. हे स्वप्न कधी पडतं?
फर्स्ट इयर आपलं आता को एज्युकेशन झालं निंबाळकर सर, त्यामुळे आपण म्हणू शकतो. तर आपलं को एज्युकेशन असल्यामुळं आपल्या कॉलेजमधल्या मुलांना आणि मुलीला हे स्वप्न पडलं की आपण UPSC एकत्र क्रॅक करायचं, एकत्र मसुरीला ट्रेनिंगला जायचं, पहिलंच पोस्टिंग पुण्यात घ्यायचं आणि संस्थापकांनी सत्काराला जर बोलवलं आपल्याला तर एकाच गाडीतनं सत्काराला यायचं. एवढं सुंदर स्वप्न पडलं होतं. आपल्या कॉलेजची शिस्त अप्रतिम आहे. त्यामुळे कॉलेजच्या गेटच्या बाहेर जाऊन बसची वाट बघत थांबल्यात, गाडी यायची आहे, एवढ्या वेळेत वाटलं आपण एखादा समोसा खायचा, समोसा खायला थांबला तर काहीतरी धुसफूस झालेली असते आपल्यामध्ये, लक्षात. त्यामुळे तो मित्र ज्याला ती आवडत असते पण ही अजिबात भाव देत नाही, तो बघतो हे दोघं जण समोसा खात थांबलेले आहेत, लांबून त्या दोघांचा फोटो काढतो. मग तुम्ही घरी पोचायच्या अगोदर तो फोटो घरी पोचतो. मग घरात तुमचं ग्रँड वेलकम होतं, मग ऍक्शन रिॲक्शन होते, बरोबर. आणि मग दुसऱ्या दिवशी 4 ओळीचं पत्र आमच्या मामुनी सरांच्याकडे येतं. सन्माननीय प्राचार्य महोदय, आमची कन्या तुमच्या कॉलेजमध्ये SYBA ला शिकत होती. गेल्या वर्षी तिला डिस्टिंक्शन मिळालं, तुम्ही सत्कार केला होता, याचा आम्हाला आणि तुम्हाला दोघांनाही अभिमान आहे. पण काही अपरिहार्य कारणास्तव आमची कन्या उद्यापासून महाविद्यालयात येऊ शकणार नाही. सोबत लग्नपत्रिका जोडली आहे, वेळ मिळाला तर लग्नाला या. होऊ शकेल की नाही? लग्न ठरल्यावर टाळ्या वाजवायला लागले. आणि मग ती मुलगी जिचं स्वप्न होतं मला IAS बनायचं आहे, छोट्याशा चुकीमुळं शिक्षण बंद झालं, अचानक लग्न ठरलं. त्या अचानक ठरलेल्या लग्नामध्ये तुम्हाला फारसा चॉईस असत नाही, म्हणजे आवडीचं करिअर नाही, आवडीचा जीवन साथीदार नाही. ती लग्नाला उभी राहते, डोक्यावर अक्षता पडत असतात आणि त्यावेळेला तिला ते सगळं आठवायला लागतं. स्वयंसिद्धा 13व्या वर्षामध्ये शितोळे सर आलेले होते, करिअर कट्ट्याची माहिती सांगितली. त्यावेळेला स्वप्न पडलं होतं मला IAS बनायचं आहे, मित्राला IPS बनायचं आहे, एकत्र मसुरीला ट्रेनिंगला जायचं आहे आणि सत्काराला बारामतीमध्ये पुन्हा एकत्र यायचं आहे. ह्यातलं काहीच घडत नाही. आणि मग डोक्यावर अक्षता पडत असताना तिला परत प्राचार्य आठवतात, परत करिअर कट्टा आठवतो आणि मग या ठिकाणी तिच्या डोक्यात तिला प्रियकराला उद्देशून सुचलेल्या कवितेच्या 4 ओळी सांगतो आणि मी थांबतो. लक्षात द्या ती काय म्हणते बघा प्रियकराला उद्देशून. वाटलं होतं माझा होशील, माझ्या जीवाचा राजा होशील, माझा तू अन तुझी मी हे सपान अर्ध राहील, कुण्या परक्यान माझ्या गळ्यात डोरलं बांधील. हा प्रसंग टाळ्या वाजवण्यासारखा नाही. आयुष्यामध्ये आपल्या चुकीमुळे आपलं करिअर बेचराक होणार नाही याची जाणीव निर्माण करून देणारा हा प्रसंग आहे. लक्षात घ्या. अशा चुका आपल्याकडं होऊ नयेत अशी भूमिका, अशी या ठिकाणी एक अपेक्षा व्यक्त करतो. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून स्वतःचं भवितव्य घडवण्याचं जे स्वप्न तुम्ही बघाल ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येक पावलावर करिअर कट्टा तुमच्या सोबत असेल असं आश्वासन देऊन मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.